नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सगळेच जण झोपण्यासाठी अंथरुणं टाकू लागतात. अशोक मामा ईशानला म्हणतात, "अरे, गादीला लाथ मारतं का रे कोण असं?" त्यावर ईशान हसू लागतो. ईशान आणि इराची मस्ती चाललेली असते. तेवढ्यात भैरवी तिथे येऊन अनिशला काहीतरी खुणवण्याचा प्रयत्न करत असते. पण अनिशचं तिच्याकडे लक्ष नसतं. अशोक मामाचं जेव्हा तिच्याकडे लक्ष जातं, ते तिच्याकडे बघू लागतात. भैरवीच्या हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा भैरवी तोंड फिरवून घेते आणि मोबाईलमध्ये काहीतरी करत असल्याचं नाटक करू लागते. तेवढ्यात ईशान इराला म्हणतो, "तू अंथरूण घाल, मी तोवर वॉशरूमला जाऊन येतो." त्यावर इरा त्याचं नाव अशोक मामांना सांगू लागते आणि अशोक मामा त्याला ओरडतात, "तू पहिले अंथरूण घाल." त्यावर तो म्हणतो, "अहो आजोबा, बोर होतं." त्यावर ते म्हणतात, "नाही नाही, मला माहीत नाही, तू पहिले अंथरूण घालायचं." अशोक मामांचं लक्ष नसताना भैरवी पुन्हा हळूच अनिशला आवाज देते आणि विचारू लागते, "अनिश, फोन कुठं आहे?" अनिश इकडे तिकडे बघू लागतो. इरा आणि ईशानला जेव्हा समजतं, तेव्हा ते अशोक मामांजवळ जाऊन म्हणतात, "आजोबा, ते बघा तिकडं काय चाललंय." अशोक मामा मुद्दामच त्यांच्याजवळ जाऊन जोराने खोकतात आणि ते दोघंही इकडे तिकडे बघू लागतात. त्यावर ईशान आणि इरा मोठ्याने हसू लागतात. भैरवी पुन्हा अनिशला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अनिशला काही समजत नसतं. त्यावर भैरवी त्याला म्हणते, "बाहेर चल." तेव्हा अशोक मामा पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन मोठ्याने आवाज करतात. ईशान आणि इरा त्यावर पुन्हा हसू लागतात. त्यामुळे भैरवी आणि अनिशची चांगलीच फजिती होते. ईशान आणि इरा अशोक मामांना बोलवून त्यांना म्हणतात, "आजोबा, त्यांना विचारा स्कोर काय झालाय." आणि अशोक मामा भैरवी अनिशला विचारतात, "स्कोर काय झालाय?" त्यावर ते म्हणतात, कसला?" त्यावर अशोक मामा म्हणतात, "ते मॅच खेळत होते तुम्ही, त्याचा स्कोर काय झालाय?" त्यावर अनिश म्हणतो, "नाही नाही, कसला गेम, काहीतरीच काय." त्यावर अशोक मामा म्हणतात, "झाला असेल ना काहीतरी स्कोर." त्यावर भैरवीला लाजल्यासारखं होतं आणि ती म्हणते, "मी जरा खाली जाऊन येते," आणि पटकन तिथून निघून जाते. त्यावर अनिशही म्हणतो, "बाबा, मी जाऊन येतो खाली." तर अशोक मामा विचारतात, "तू पण खाली चाललास?" त्यावर अनिश काहीच न बोलता खाली मान घालून गपचूप निघून जातो. मुलांचं हसणं मात्र चालूच असतं. इकडे अनिश भैरवी खाली येतात तेव्हा भैरवी अनिशला म्हणत असते, "मला पटलंय तुझं म्हणणं, मी नाही कटकट करणार." आणि ती म्हणते, "आय नो, हे सगळं मी स्वतःहून ॲक्सेप्ट केलं आहे." त्यावर अनिश म्हणतो, "नाही, तरी पण तू अजूनही विचार कर. तुला इथून जाण्यासाठी मी हेल्प करू शकतो." हे ऐकून भैरवी अनिशकडे बघू लागते आणि विचारते, "कशी?" त्यावर अनिश म्हणतो, "काही नाही. महिनाभरासाठी तू कामानिमित्ताने बाहेर जा आणि परत येऊच नकोस. बाबांना सांगतो मी. आमच्यात कम्पॅटेबिलिटी इश्यूज होते, त्यामुळे आम्ही सेपरेट झालो. विषय संपला." हे ऐकून भैरवीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारू लागते, "इतकं कॅज्युअली कसं काय बोलू शकतोस तू हे?" त्यावर अनिश म्हणतो, "आपलं लग्नच कॅज्युअल आहे, नाही का? आणि त्यात काही इमोशन्स पण नाही आहे. त्यामुळे वेगळं व्हायला काही हरकत नाही." भैरवी म्हणते, "म्हणजे तुझ्यावर जो डिवोर्सीचा शिक्का लागेल त्याचं काय?" त्यावर अनिश हसून म्हणतो, "शिक्का वगैरे असं काहीच नसतं गं. हे खूप कॉमन आहे." त्यावर भैरवी म्हणते, "ओके, मग डिवोर्स झाल्यावर तू परत लग्न करणार आहेस का?" तेव्हा अनिश म्हणतो, "बापरे, एवढा पुढचा विचार केला नाही आहे मी. सध्या माझ्यासमोर जे प्रॉब्लेम्स आहे ते कसे सॉल्व करू तेच कळत नाही आहे मला." भैरवी विचारते, "म्हणजे?" अनिश म्हणतो, "तुझ्यासारखी मी माझी स्वप्न बाजूला ठेवली आहेत ना, पण हो, तुझ्यासारखं मी पुढचे 30 वर्षाचं प्लॅनिंग करून नाही ठेवलं आहे. इनफॅक्ट मी कधीच कुठल्याच गोष्टीचं प्लॅनिंग करून नव्हतं ठेवलं. मी फक्त एवढाच विचार करत होतो की मस्त मौला होऊनच जगायचं. हे असलं टिपिकल जगणं मला कधीच आवडलं नाही. लाखो रुपयांचा पगार असावा, त्यातले 30% नीडसाठी, 20% एन्जॉयमेंटसाठी आणि बाकीची सेविंग. हे असलं मॅथेमॅटिक्स मला कधीच आवडलं नाही. फालतू वाटायचं हे सगळं." आणि तो म्हणतो, "पण आता रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी हेच मॅथ करावं लागतंय." हे ऐकल्यावर भैरवी अनिशला म्हणते, "त्यासाठी मी आहे ना." त्यावर अनिश म्हणतो, "तू आहेच. इनफॅक्ट तूच आहेस. मी नाही आहे." आणि तो म्हणतो, "भैरवी, मान्य आहे, तुझं कोणीच कौतुक करत नाही. पण खरं सांगू, ॲटलिस्ट तुला एक सॅटिस्फॅक्शन आहे.
की तू घरातलं सगळं करतीयस. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू कॉन्ट्रीब्यूट करतीयस. मी काय करतोय गं? मी काहीच करत नाही आहे आणि मला कळतच नाही की मी काय करणार आहे. अशी खंत जेव्हा अनिश भैरवीकडे व्यक्त करतो तेव्हा भैरवी म्हणते, ओके, सो मॉरल ऑफ द स्टोरी इज तू सुद्धा मिझरेबल आहेस आणि मी सुद्धा. आणि दोघंही एकमेकांकडे बघून हसू लागतात. भैरवी म्हणते, काय करूयात? त्यावर अनिश म्हणतो, हे आणखीन वाढली नाही पाहिजे असा विचार करूया. त्यावर भैरवी म्हणते, एकमेकांच्या डोक्याला किरकिर नाही करायची. अनिश म्हणतो, एकमेकांना त्रास होणारे प्रश्न विचारायचे नाही. त्यावर भैरवी म्हणते, येस, आणि जेवढे दिवस आपण एकत्र आहोत ना तेवढे दिवस हॅपी राहायचं. ॲटलिस्ट ट्राय तरी करूया. आणि ते दोघं एकमेकांच्या हातात हात देऊन डील असं म्हणतात. आणि ती दोघं जेव्हा घरी येतात तेव्हा बघतात तर ईशान आणि इरा खाली झोपलेले असतात. हे बघून भैरवी अनिशला म्हणते, इरू खाली का झोपली आहे? त्यावर अनिश म्हणतो, आय डोंट नो, मी बाबांशी बोलतो. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. अनिश म्हणतो, बाबा तुम्ही? त्यावर ते म्हणतात, अरे मी सकाळी सांगितलं ते विसरलात? मी आणि मुलं बाहेर, तू आणि ही भैरवी आत. त्यावर भैरवी आणि एकमेकांकडे बघू लागतात. भैरवी त्याला नाही म्हणत असते आणि अनिश म्हणतो, बाबा नाही नको. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही नाहीतर मी तुला आत ढकलून देईल. त्यावर अनिश म्हणतो, हे बघा, इरा आणि भैरवीला आत झोपू द्या, मी बाहेर झोपतो. त्यावर अशोक मामा त्यांना म्हणतात, अरे लग्न करताना हा विचार नाही केला, मग आता का करताय? त्यावर अनिश म्हणतो, बाबा प्लीज माझं ऐका, मी झोपतो ना इथे. त्यावर ते म्हणतात, नाही कशाला? लग्न झालं आहे ना तुमचं, मग लाजायचं काय कारण आहे? अरे वाद नेहमी होत असतात, म्हणून आपल्याला जगराटी विसरून चालणार नाही. आणि ते म्हणतात, चला चला आजपासून ही खोली तुम्हा दोघांची आणि जा रे असं म्हणून अनिशला ते जबरदस्तीने आत ढकलतात. भैरवी त्याच्या मागे जाते आणि अशोक मामा दरवाजा लावून घेतात. आत जाऊन भैरवी आणि अनिश मात्र खूप वैतागलेले असतात. भैरवी म्हणते, आत्ताच कुठं ठरवलं होतं की आजपासून हॅपी राहूयात. त्यावर अनिश म्हणतो, आणि त्याच वेळी डेस्टिनीने सांगितलं, बघून घेतो तुम्हाला. त्यावर भैरवी म्हणते, जाऊ दे, तू झोप, मी ठरवलंय की आता चिडचिड नाही करायची. तेव्हा अनिश म्हणतो, नाही नाही, आपण याला ना नकार देऊया. त्यावर भैरवी म्हणते, नकार देऊया म्हणजे? असं कसं सांगणार आपण तुझ्या बाबांना? त्यावर अनिश म्हणतो, काय गोंधळ होऊन बसलाय यार. त्यावर ती म्हणते, मला वाटलं होतं की हा गोंधळ मी मॅनेज करेल, पण नेमकी समा आईबाबांकडे जाऊन बसली. तेव्हा भैरवी म्हणते, तुझे बाबा इतका वेळ शांत होते, आत्ता काय झालं त्यांना? त्यावर तो म्हणतो, हळू बोल ना बाई, ते ऐकतील. मगाशी तू खाणाखुणा करत होतीस हे त्यांनी बघितलं होतं, म्हणून त्यांना वाटतंय की आपल्याला प्रायव्हसीची गरज आहे. त्यावर भैरवी म्हणते, मग यात पण चुकलं का माझं? आणि ती विचारते, जेव्हा तुला सकाळी ते बोलले होते की तुम्ही आतमध्ये झोपा तेव्हा तू का काही नाही बोललास? त्यावर अनिश म्हणतो, हे बघ, आपलं काही खरंखुरं लग्न झालं नाही, त्यामुळे माझ्याशी अशी भांडत जाऊ नकोस. त्यावर भैरवी म्हणते, ओके, मग आता काय करायचं सांग. हे बघ, मला खरंच झोपायची गरज आहे, कारण माझी उद्या महत्त्वाची मीटिंग आहे. त्यावर तो म्हणतो, हो, मला काहीच नाही आहे ना, एक काम कर, तू झोप, मी आहे इथे. भैरवी म्हणते, अनिश असं नाही आहे. त्यावर अनिश म्हणतो, नाही मी सिरियसली बोलतोय, तू वर झोप, मी झोपतो खाली. इकडे भैरवीचे आईबाबा बसलेले असतात. भैरवीची आई तिच्या बाबांना म्हणते, भावनेच्या भरात दोघं लग्न करून बसलेत, कसे निभावणार आहेत त्यांचे त्यांनाच माहीत. त्यावर तिचे बाबा म्हणतात, कसली भावना? अनिश आणि भैरवी एकमेकांच्या प्रेमात आहे हे तरी कुठं ठाऊक होतं आपल्याला. त्यावर तिची आई म्हणते, अहो तिचं आधी तरी कुठं काय माहीत होतं आपल्याला. तिच्यात आणि आपल्यात आजच अंतर पडलेलं नाही आहे, खूप आधीच पडलेलं आहे. त्यावर ते म्हणतात, तेही खरंच आहे. त्यावर तिची आई म्हणते, आपली भैरवी आहे आता ताई, पण अनिशला काय झालं होतं? तो का असा वागला? आणि ती म्हणते, नाही नाही, काहीतरी गडबड आहे. त्यावर ते म्हणतात, पण या सगळ्यांचा परिणाम आपल्या नातवंडावरती होता कामा नये. आणि ते म्हणू लागतात, संयमीचं वय असं अडनिडं आहे. आणि ते विचारतात, संयमी काही बोलली का गं? त्यावर ती म्हणते, विचारत होती मला असं अचानक का आणलं इथे? पण मी सांगितलं तिला की तू ती चिठ्ठी लिहिलीस
त्यामुळे पोलीस आले घरात, त्यामुळे तुला इथं आणलं. त्यानंतर काही नाही बोलली. त्यावर ते म्हणतात, बापरे, हा मोठा शॉकच असेल तिला. इकडे सगळेजण झोपलेले असताना अशोक मामा झोपेमध्ये बोलत असतात. नशीब विंडो सीट मिळालीये, काय मस्त हवा आहे, गारगार गारगार. तितक्यात इरा उठते आणि आळस देऊ लागते. तिचा हात जेव्हा अशोक मामांना लागतो तेव्हा ते घाबरून उठतात आणि तिला विचारू लागतात, काय तुझं काय? त्यावर इरा म्हणते, आजोबा तुम्ही झोपा हो. इरा उठते आणि भैरवीच्या रूमकडे जाते. हे अशोक मामा जेव्हा बघतात तेव्हा तिच्या मागे धावत जातात आणि म्हणतात, धडपड कांदा, कुठं चाललीस? त्यावर इरा म्हणते, आजोबा बाथरूमला जाते. त्यावर ते म्हणतात, बाथरूम इकडे नाही आहे, हे बेडरूम आहे, चल मी तुला घेऊन जातो. आणि ते तिचा हात धरून तिला नेतात. इकडे अनिश आणि भैरवीलाही काही झोप येत नसते. भैरवी उठून बघते तेव्हा अनिश सारखा कूस बदलत असतो. त्याच्या डोळ्यांवर लाईट येत असतो. त्यामुळे भैरवी उठून लाईट बंद करते आणि पिलो घेते. अनिशच्या डोक्याखाली हळूच ठेवून येते आणि पुन्हा येऊन झोपते. इकडे अशोक मामा पुन्हा झोपेत बोलू लागतात. इरा उठून त्यांना विचारते, अहो आजोबा, काय बोलताय? त्यावर ते झोपेतच म्हणतात, मी म्हणत होतो की 9/21ची मी कशी पकडली. त्यावर इरा विचारते, म्हणजे? त्यावर ते म्हणतात, म्हणजे वाघाचे पंजे, उंटाची मान. आणि ते तिला विचारतात, काय झालंय तुला आता? त्यावर ती म्हणते, आजोबा मला झोपच येत नाहीये. त्यावर ते म्हणतात, उलटे आकडे मोज. त्यावर इरा म्हणते, ते पण मोजून झालेत, 20, 10, 1, 0 झाले. त्यावर ते म्हणतात, झाले, आता शांतपणे झोप. त्यावर इरा म्हणते, नाही आजोबा, मला झोपच येत नाहीये, माझी नेहमीची जागा नाहीये ना, मग मी तिकडेच जाते झोपायला. आणि इरा परत तिकडे जायला निघते. अशोक मामा पुन्हा उठून तिला थांबवतात. इरा पुन्हा म्हणते, आजोबा मला इथे झोप येत नाही, मी तिकडेच जाते. त्यावर ते म्हणतात, नाही नाही, तू असं कर, किचनमध्ये जा. त्यावर ती म्हणते, नाही आजोबा, तिकडे मला भीती वाटते. त्यावर ते म्हणतात, मी आहे ना इकडे, आणि ईशान पण आहे. आणि ते अचानक उठून बघतात, पण ईशान आहे ना इथे. ईशान तिथेच असतो. इरा पुन्हा म्हणते, आजोबा मला झोप येत नाहीये, मी जाते माऊकडे. त्यावर ते म्हणतात, तू एक काम कर, पुस्तक वाच. त्यावर ती म्हणते, पुस्तक घ्यायला जाते आतमध्ये, कारण पुस्तक पण आतमध्येच आहे. त्यावर ते म्हणतात, थांब थांब, एक काम करतो, मी तुला गोष्ट सांगतो. त्यावर इरा म्हणते, मोनाची. त्यावर ते विचारतात, मोना कोण? त्यावर ती म्हणते, अहो ती मोना, तुम्हाला काही माहिती नाही का हो? त्यावर ते म्हणतात, नाही नाही, मला खरंच काही माहीत नाही आहे. अशोक मामा इराजवळ येऊन बसतात आणि तिला गोष्ट सांगू लागतात. एक मुलगी असते. त्यावर इरा म्हणते, तिचं नाव सिंड्रेला असतं. तिचे पाणावलेले डोळे होते. त्यावर ते म्हणतात, तिचे पाणीदार डोळे असतात. इरा म्हणते, ती घरातून निघाली तिच्या घोड्याबरोबर, मग ती तिच्या घोड्याबरोबर नदीपाशी जाते, एक ॲपल तोडला, त्याचा एक बाईट घेतला आणि घोड्याबरोबर घरी जाते. त्यावर अशोक मामा म्हणतात, एक काम कर, तू मला गोष्ट सांग, मी झोपतो. इकडे अनिश पण झोपेमध्ये बोलत असतो, गाडी लेफ्टला लाव, इकडे लावा, बघा दिसतंय का तुम्हाला? भैरवी त्याच्या आवाजाने उठून बसते. अनिश म्हणत असतो, आणि चुकूनही घाबरू नका. भैरवीच्या लक्षात येतं की अनिश झोपेत बोलत असतो. ती उठून त्याच्याजवळ जाऊन त्याला आवाज देऊ लागते. अनिशची बडबड चालूच असते. भैरवी त्याचं हाताने तोंड दाबते आणि म्हणते, अनिश शांत हो, तू झोपेत बडबडतोयस, अरे बाहेर ऐकू जाईल. तोंड दाबल्यावरही अनिशची बडबड चालूच असते. भैरवी वैतागते आणि त्याला म्हणत असते, अनिश शांत हो, बाबांना बाहेर ऐकू जाईल. भैरवी म्हणते, अरे यार, आता हा रात्रभर असाच बडबडणारे वाटतं. अनिशची बडबड चालूच असते. लक्ष ठेवा, आरडाओरडा करू नका, फोन सायलेंट ठेवा. अशोक मामांना जेव्हा बोलायचा आवाज येतो तेव्हा ते इराकडे बघू लागतात, पण इरा गाढ झोपलेली असते. अशोक मामा स्वतःलाच विचारतात, हा आवाज कुठून येतोय? हा माझा आतला तर आवाज नाही आहे ना? आणि ते म्हणतात, आतून तर आवाज येत नाही आहे ना? आणि ते म्हणतात, नाही नाही अशोकराव, आता मुलगा संसारी झाला आहे, तुम्हाला आता यातनं हळूहळू अंग काढून घ्यायला हवं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो.
आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.